सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ठाकरे गटासाठी अतिशय धक्कादायक बातमी। आज सकाळी अशी माहिती समोर आलेली आहे की ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे आज शिंदे गटात अर्थात शिवसेनेत प्रवेश करणार आहे आणि ठाकरे गटासाठी यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की ठाकरे गटातल्या ज्या काही महिला आहेत त्या नाराज आहेत आणि त्यापैकीच एक महिला गेल्या 15 दिवसापूर्वीच मनीषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला होता। त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्यांच्या पाठोपाठ आता नीलमताई देखील आज वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करणार आहे आणि हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे। खरं तर कारण अद्याप स्पष्ट झालेला नाही, मात्र तरी देखील मागच्या वेळेस आपण जेव्हा मनीषा कायंदे यांच्याशी बातचीत केलेली होती तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं होतं की ठाकरे गटातल्या ज्या काही महिला आहेत त्या नाराज आहेत। कुठेतरी सुषमा अंधारे यांना कारणीभूत ठरवण्यात आलेलं होतं। सुषमा अंधारे यांनी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर, ठाकरे गटात प्रवेश घेतल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना महत्व दिलं गेलं, त्यांच्या नेतृत्वाखाली सभा झाल्या, ठिकठिकाणी त्यांना भाषण करण्याची संधी मिळते, ठाकरेंसोबत त्या नेहमीच व्यासपीठावर दिसून येतात, मात्र तशाच प्रकारे इतर महिलांना वागणूक मिळत नाही किंवा तसं महत्व त्यांना दिलं जात नाही, म्हणून ठाकरे गटाच्या महिला ज्या आहेत त्या नाराज होत्या। अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या होत्या, मात्र आज आपण पाहतोय की ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करून आज नीलमताई गोरे शिंदे गटात प्रवेश करणार आहे। विधान परिषदेत ठाकरे गटाचे 11 आमदार आहेत, त्यापैकी 3 आमदार जे आहेत ते त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे आणि आता फक्त 9 आमदारच जे आहेत विधान परिषदेचे ठाकरे गटाकडे राहिलेले आहेत। मात्र आता नीलमताई गोरे नक्की काय नाराजी व्यक्त करणार हे पाहणं महत्वाचं ठरेल। नीलमताई गोरे यांनी, आपण जर नीलमताई गोरे यांची जर वक्तव्य पाहिले गेल्या काही दिवसांपासून त्या माध्यमांसमोर जास्त सक्रिय नव्हत्या। गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील त्यांनी ठाकरे मातोश्रीवर त्यांची अनुपस्थिती होती, त्यांच्या गैरहजेरीमुळे देखील अनेक पत्रक लावले गेले। तेव्हाच कुठेतरी ठाकरे गटाला याचा अंदाज आलेला होता की आता नीलमताई गोरे हे शिवसेनेत प्रवेश करतील, कारण नेहमीच दरवर्षी त्या गुरुपौर्णिमेला किंवा इतर महत्वाच्या बैठका असतात, ठाकरे गटाच्या बैठकीला त्या उपस्थित राहत होत्या। मात्र यावेळी त्यांची जी गैरहजेरी होती त्यांनी कुठेतरी या चर्चांना जे आहेत ते वाट मोकळी करून दिलेली होती, मात्र तरी देखील माध्यमांमध्ये ही चर्चा नव्हती। गेल्या 2-3 महिन्यापूर्वी याबाबतच्या चर्चा आलेल्या होत्या, याबाबतच्या बातम्या आलेल्या होत्या, मात्र तेव्हा नीलमताई गोरे यांनी असं सांगितलेलं होतं की मी कुठेही जाणार नाही, मी ठाकरे गटासोबतच राहणार, अर्थात मी ठाकरेंसोबतच राहणार असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं होतं। मात्र आज आपल्याला अशी माहिती मिळत आहे की आज वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत त्या प्रवेश करणार आहेत। आपण पाहतोय की ठाकरेंच्या या महिला ज्या आहेत त्या अतिशय आक्रमक होत्या। आपल्या नीलमताई गोरे नेहमीच वेगळ्या पद्धतीने त्यांच्या स्टाईलने आपण असं म्हणू शकतो की ठाकरे गटाच्या बाजू मांडत होत्या। विधान परिषदेत कुठेतरी उपसभापती असल्यामुळे ठाकरे गटाला दिलासा होता, मात्र आता त्या गेल्यानंतर नक्की कशा पद्धतीने समीकरण जे आहे ते जुळणार आणि पुढची रणनीती आखताना आता ठाकरे गटासाठी त्यांची अडचण होणार आहे, विधान परिषदेत त्यांची अडचण होणार आहे, म्हणून हा जो धक्का आहे तो ठाकरेंसाठी मोठा मानला जातोय। आपण पाहतोय की एका पाठोपाठ एक सर्वात आधी विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिवसेनेत प्रवेश केलेला होता, मात्र त्याच्यानंतर आपण पाहतोय की विधान परिषदेचे जे आमदार आहेत ते देखील एका पाठोपाठ एक शिंदे गटात सामील होत आहे, अर्थात शिवसेनेत सामील होत आहे। नक्की ठाकरेंकडून काय चुकतंय, नक्की ठाकरेंकडून त्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जाते, म्हणून आता विधानसभेनंतर आता विधान परिषदेचे देखील आमदार जे आहेत ते शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मनीषा कायंदे यांनी जेव्हा नाराजी व्यक्त केलेली होती त्यांनी असं म्हटलं की अजून अशा काही महिला आहेत ज्यांना काम करायचंय, मात्र त्यांना काम करण्याची संधी ठाकरेंकडून दिली जात नाही। आम्ही इच्छा व्यक्त करतो, त्यांना असं सांगतो की आम्हाला अजून आमच्यावरती जबाबदारी द्या, आम्हाला काम करायचंय, आम्हाला सक्रिय व्हायचंय, मात्र तरी देखील आमच्यावरती जबाबदारी दिली जात नाही, कुठेतरी आमच्यावरती विश्वास व्यक्त केला जात नाही। अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं, एक नाराजी व्यक्त केलेली होती। त्यांनी असं सांगितलेलं होतं की आमची ठाकरेंवरती नाराजी नाही, मात्र आम्हाला काम करण्याची
संधी दिली जात नाही. आणि मीच नाही, अजून काही ठाकरे गटाच्या ज्या महिला आमदार आहेत, महिला कार्यकर्त्या आहेत, त्या देखील नाराज आहेत. त्यांनी असं सांगितलेलं होतं. मात्र आता आपण पाहतोय की नीलमताई गोरे या महत्वाच्या आमदार म्हणजे महत्वाच्या नेत्या मानल्या जातात ठाकरे गटाच्या, आणि त्या जाणार नाही असं म्हटलं जात होतं. मात्र आता आपण पाहतोय की नीलमताई गोरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. आपण पाहतोय की सुषमा अंधारे या मातोश्रीच्या जवळ गेल्या, म्हणजे त्यांचे जे संबंध आहे ते घट्ट होत गेले दिवसेंदिवस. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सभा पार पडल्या. त्यांना ठिकठिकाणी त्यांना ठिकठिकाणी सभेमध्ये भाषण करण्याची संधी दिली गेली. आणि महत्वाच्या कार्यक्रमात, महत्वाच्या बैठकांमध्ये देखील सुषमा अंधारे या उपस्थित राहत होत्या. मात्र त्याच ठिकाणी, त्याच सभेत ठाकरे गटामध्ये ज्या आधीपासून, सुरुवातीपासून काम करत आलेल्या ज्या महिला आहेत, ज्या महिला आमदार आहेत, ते कुठेच दिसत नव्हत्या. आणि म्हणून एक चर्चा माध्यमांमध्ये रंगलेली होती की ठाकरे गटामध्ये ज्या काही महिला आहेत, ज्या महिला आमदार आहेत, ते नाराज आहेत. मात्र आपण पाहतोय की आता महिला आमदार एका पाठोपाठ एक शिंदे गटात सामील होत आहे. शिंदे गटामध्ये त्यांना महत्वाच्या पदांवरती त्यांची वर्णी लागत आहे. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीपासूनच ठाकरेंसोबत जे आमदार आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत जो आहे तो आपला संपर्क सुरूच ठेवलेला होता. अनेक वेळा शिवसेनेच्या आमदारांनी देखील असं सांगितलं की आमच्या संपर्कामध्ये ठाकरेंचे काही आमदार आहेत. काल देखील संजय शिरसाट यांनी असं म्हटलेलं होतं की आमच्या संपर्कात आजही ठाकरेंचे आमदार आहेत. आणि आज आपण पाहतोय की ठाकरे गटाच्या महत्वाच्या महिला आमदार या शिवसेनेत प्रवेश घेत आहे. अद्याप तरी कारण नीलमताई यांच्याकडनं स्पष्ट झालेलं नाही. नक्की नाराजी काय आहे, पक्षप्रवेशाचं कारण काय आहे, हे अद्याप जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी आज संध्याकाळी जेव्हा आज किंवा उद्या जेव्हा त्या पक्षप्रवेश करतील, तेव्हा नक्की काय नाराजी त्या बोलून दाखवणार हे पाहणं अधिक महत्वाचं ठरेल. त्याचसोबत पक्षातली गळती थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे आता नक्की कशा पद्धतीने रणनीती आखणार हेही पाहणंच महत्वाचं ठरेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील.